मार्गीमध्ये आपलं स्वागत आहे. UPSCचा ऑप्शनल सब्जेक्ट जो आहे तर त्याच्या महत्त्वाच्या पुस्तकांची यादी आज आपण बघणार आहोत. पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन जो ऑप्शनल आहे त्याची महत्त्वाची पुस्तकांची यादी आज आपण बघणार आहोत. तर सुरुवात करत असताना पेपर 1 पासून करूया. तर त्याचा पहिला टॉपिक आहे पॉलिटिकल थेअरी अँड इंडियन पॉलिटिक्स. पॉलिटिकल थेअरी मीनिंग अँड अप्रोचेस. मग त्याला महत्त्वाचे बुक्स कोणते आहेत तर आपण चर्चा करत असताना दोन्ही लँग्वेजमधून जे देणार आहेत म्हणजे जे रिजनल लँग्वेजमधून देणार आहेत आणि इंग्लिशमधून देणार आहेत त्या पुस्तकांची चर्चा करणार आहोत. तर पॉलिटिकल थेअरी मीनिंग अँड अप्रोचेस, अँड्र्यू हेवूड यांचं पॉलिटिकल थेअरी, अँड इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल थेअरी OP गाबा. काही इग्नोची पुस्तकं आहेत MAची फर्स्ट इयर. त्यानंतर मराठीमधून जे करणार आहेत तर त्यांच्यासाठी राजकीय सिद्धांत राजीव भार्गव, आधुनिक राजकीय सिद्धांत प्राचार्य अशोक चौसाळकर, MA शिवाजी विद्यापीठ प्रथम वर्ष राज्यशास्त्र, संकल्पनांचे विश्व धनाग्रे, राज्यशास्त्र कोश महाराष्ट्र शासन. मुंबई विद्यापीठाचे MAचे बुक्स आहेत काही, त्यामधून पण आपल्याला पॉलिटिकल थेअरीच्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेसिक जे आहे पॉलिटिकल थेअरी 11th NCERT हे बेसिक आहे. हे प्रीकंडिशन आहे की तुम्ही ज्यावेळेला पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास करत असता ऑप्शनलचा तर त्यावेळेला एक प्रीकंडिशन आहे की तुमचं 11th NCERTचं पॉलिटिकल थेअरी हे पुस्तक वाचून झालेलं आहे. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाची काही पुस्तकं आहेत BA अभ्यासक्रमातली, BA सेकंड इयरची, राज्यशास्त्रातील मूलभूत संकल्पना. मग त्या अनुषंगानं आपल्याला ही पुस्तकं महत्त्वाची आहेत. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे थेअरीज ऑफ स्टेट, लिबरल, निओलिबरल, मार्क्सिस्ट, प्लुरलिस्ट, पोस्ट कोलोनियल अँड फेमिनिस्ट. तर त्यासाठी अँड्र्यू हेवूडचं पॉलिटिकल थेअरीचं जे पुस्तक आहे तर त्यामधले जे बॉक्सेस आहेत निरनिराळे आपल्याला बॉक्सेस दिलेले आहेत तर त्याच्यामध्ये ह्या ज्या संकल्पना आहेत लिबरल असेल, निओलिबरल असेल, मार्क्सिस्ट असेल, प्लुरालिस्ट आहे, पोस्ट कोलोनियल आहे अँड फेमिनिस्ट आहे, त्या बॉक्सेसमधून आपल्याला ह्या कन्सेप्टचं क्लॅरिफिकेशन होऊ शकतं. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे जस्टिस, कन्सेप्शन ऑफ जस्टिस विथ स्पेशल रेफरन्सेस टू रॉल्स थेअरी ऑफ जस्टिस अँड इट्स कम्युनिटेरियन क्रिटिक. मग त्याच्यामध्ये अगेन पॉलिटिकल थेअरी अँड्र्यू हेवूड, त्यातून तुम्हाला जस्टिस ही संकल्पना काय म्हणजे न्याय संकल्पना काय आहे ह्याचं तुम्हाला संदर्भ तुम्हाला त्याच्यामध्ये सापडतील. त्यानंतर जे मराठीतून लिहिणार आहेत, रिजनलमधून जे लिहिणार आहेत तर त्यांच्यासाठी मेपुरेगे यांचं स्वातंत्र्य, समता आणि न्याय या नावाचं पुस्तक आहे. त्यानंतर यदी फडके यांचं खरी ही न्यायाची रीती हे एक पुस्तक आहे. मग ही जस्टिस जी संकल्पना आहे, न्याय आपण म्हणतो त्याला, तर ही संकल्पना तुम्हाला याच्यामधून क्लॅरिफिकेशन मिळतील. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे इक्वॅलिटी, सोशल, पॉलिटिकल अँड इकॉनॉमिक रिलेशनशिप बिटवीन इक्वॅलिटी अँड फ्रीडम, अफर्मेटिव्ह ॲक्शन्स. मग याच्यामध्ये अगेन अँड्र्यू हेवूड यांचं पॉलिटिकल थेअरी, मेपुरेगे यांचं स्वातंत्र्य, समता आणि न्याय आणि R.H. टॉनी यांचं 1931चं बुक आहे. हे तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या राज्य पाठ्यपुस्तक आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या वेबसाईटवरती तुम्हाला हे पुस्तक PDF स्वरूपात अवेलेबल आहे. इक्वॅलिटी नावाचं पुस्तक आहे R.H. टॉनी यांचं. मग ह्या साहित्यामधून, ह्या पुस्तकांमधून तुम्हाला ही संकल्पना स्पष्ट होऊन जाते. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे राईट्स, मीनिंग अँड थेअरीज, डिफरंट काइंड्स ऑफ राईट्स, कन्सेप्ट ऑफ ह्युमन राईट्स. अगेन पॉलिटिकल थेअरी अँड्र्यू हेवूड, त्याच्यामध्ये राईट्स नावाची संकल्पना जी आहे ती अत्यंत सखोल तुम्हाला त्याचं विश्लेषण त्याच्यामध्ये मिळेल. त्यानंतर इग्न्यूचं प्रथम वर्षाचं MAचं जे पुस्तक आहे राज्यशास्त्राचं पॉलिटिकल थेअरीचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला राईट्स संदर्भात बरीचशी चर्चा आढळेल. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे डेमोक्रेसी, क्लासिकल अँड कंटेम्पररी थेअरीज, डिफरंट मॉडेल्स ऑफ डेमोक्रेसी, रिप्रेझेंटेटिव्ह, पार्टिसिपेटरी अँड डेलिबरेटिव्ह. ह्याच्यामध्ये अगेन अँड्र्यू हेवूड डेमोक्रेसी नावाचा चॅप्टर आहे. मग त्याच्यामध्ये डेलिबरेटिव्ह डेमोक्रेसी काय आहे, रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी काय आहे, मग मॅकफर्सन यांचं डेमोक्रेसीवरचं मत काय आहे, डेव्हिड हेल्ड यांचं डेमोक्रेसीची थेअरी काय आहे, किंवा प्लुरालिस्ट थेअरी काय आहे, इलिटिस्ट थेअरी डेमोक्रेसीचे काय आहे, मग ते विल्फ्रेडो पॅरेटोचं मत काय आहे, गीतानो मोस्का यांचे आर्ग्युमेंट्स आहेत. हे तुम्हाला हे पॉलिटिकल थेअरी नावाचं जे पुस्तक आहे अँड्र्यू हेवूड. आता बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पॉलिटिकल थेअरीचं जे बुक आहे अँड्र्यू हेवूड यांचं हे मस्ट आहे. त्यामुळं ही प्रीकंडिशन आहे की तुम्ही पॉलिटिकल थेअरी तुमच्याजवळ असलं पाहिजे अँड्र्यू हेवूड यांचं. कारण की UPSCचा सोर्स जर बघितला प्रश्नांचा आपण
काही पाठीमागील प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर आपण बघितले तर त्याचा सोर्स आहे तो साधारणतः इग्न्यूचे काही बुक्स आणि पॉलिटिकल थेअरी जे आहे अँड्रू हेवूड यांचं, हा सोर्स राहिलेला आहे UPSCचा. त्यामुळे आपल्याला हे पॉलिटिकल थेअरी नावाचं पुस्तक आहे अँड्रू हेवूड यांचं, हे मस्ट रीड आहे. त्यानंतर डेमोक्रेसीसाठी MA प्रथम वर्षाचं शिवाजी विद्यापीठाचं बुक आहे, त्यामध्ये पण अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकशाही ही संकल्पना स्पष्ट करून सांगितलेली आहे. त्यानंतर वादविवेचन मालामध्ये प्रकाशित झालेलं आचार्य जावडेकर यांचं लोकशाही नावाचं पुस्तक आहे, जे रिजनलमधून लिहिणार आहेत मराठीमधून त्यांच्यासाठी MA प्रथम वर्ष शिवाजी विद्यापीठ लोकशाही संकल्पना आणि आचार्य जावडेकर यांचं वादविवेचन मालामध्ये प्रकाशित झालेलं लोकशाही नावाचं पुस्तक, हे आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे कन्सेप्ट ऑफ पॉवर, सत्ता ही संकल्पना, हेजिमनी, आयडिओलॉजी अँड लेजिटिमसी, म्हणजे धुरीणत्व असेल, विचारधारा असेल आणि अधिसत्ता असेल. मग ह्या कन्सेप्ट आपल्याला कुठून क्लिअर होणार आहेत? अगेन पॉलिटिकल थेअरी अँड्रू हेवूड आणि MA फर्स्ट इयरची काही पुस्तकं आहेत, त्यामध्ये पण तुम्हाला बऱ्याचशा शिवाजी विद्यापीठाचे पुस्तकं आहेत MA फर्स्ट इयरचे प्रथम वर्षाचे, त्यामध्ये पण तुम्हाला बऱ्याचशा या संकल्पना रिजनलमधून जे लिहिणार आहेत त्यांच्यासाठी ह्या तुम्हाला संकल्पना त्यामधून क्लिअर होतील. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे पॉलिटिकल आयडिओलॉजीज, लिबरलिझम, सोशलिझम, मार्क्सिझम, फॅसिझम, गांधीझम अँड फेमिनिझम. मग ह्याच्यामध्ये इग्नोचं, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीचं MA द्वितीय वर्षाचं जे पुस्तक आहे पॉलिटिकल सायन्सचं, इंग्रजीमधून करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि अगेन अँड्रू हेवूड पॉलिटिकल थेअरी. आता जे रिजनलमधून लिहिणार आहेत त्यांना रिजनलमध्ये अनेक साहित्य उपलब्ध आहेत, अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत, पण अँड्रू हेवूडचं जे काही बेसिक्स जे इंग्लिश जे आपल्याला बुक्स लागणार आहेत तर ते तुम्हाला मस्ट आहेत. म्हणजे जसं की पॉलिटिकल थेअरी आहे अँड्रू हेवूड यांचं, OP गॉबा यांचं आहे पुस्तक, किंवा सुब्रतो मुखर्जी यांचं पुस्तक आहे, हे तुम्हाला तुमच्याजवळ असणं गरजेचंच आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे इंडियन पॉलिटिकल थॉट, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र अँड बुद्धिस्ट ट्रेडिशन्स, सर सय्यद अहमद खान, श्री ऑरबिंदो, MK गांधी, BR आंबेडकर, MN रॉय. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं पुस्तक कोणतं आहे? फाउंडेशन ऑफ इंडियन पॉलिटिकल थॉट VK मेहता, इंडियन पॉलिटिकल थॉट विद्युत चक्रवर्ती, मॉडर्न इंडियन पॉलिटिकल थॉट थॉमस पॅन्थम. आणि आता रिजनलमधून लिहिणाऱ्यांसाठी ह्यातले महत्त्वाचे बुक्स काय आहेत? जे इंग्लिशमधून लिहिणार आहेत तेही हे बुक्स रेफर करू शकतात, ही जी पुस्तकं आहेत तेही रेफर करू शकतात. त्यामुळं त्यांनीही या पुस्तकांचा आढावा घेणं गरजेचं आहे. मग आता ह्याच्यामध्ये मराठीमध्ये जे लिहिणार आहेत त्यांच्यासाठी कोणते बुक्स आहेत? प्राचीन राज्य विचार दिका गर्दे, प्राचीन भारतीय राज्य विचार प्राचार्य अशोक चौसाळकर, भारतीय तत्त्वज्ञान प्राचार्य श्रीनिवास दीक्षित, आंबेडकर आणि मार्क्स रावसाहेब कसबे, महात्मा गांधी नलिनी पंडित, परत अगेन आंबेडकरांवरती नलिनी पंडितांनी लिहिलेलं आहे, हेमंत राजोपाध्याय यांचे लेख, आणि आत्ताच उमेश बगाडे यांचं एक बुक आलेलं आहे आंबेडकरांची जातीमीमांसा. त्यामुळं रिजनलमध्ये लिहिणाऱ्यांसाठी हे अत्यंत उपयुक्त असे या इंडियन पॉलिटिकल थॉट या टॉपिकसाठी उपयुक्त अशी साहित्य आहे. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट, प्लेटो, ॲरिस्टॉटल, मॅकियावेली, हॉब्स, लॉक, जॉन एस मिल, मार्क्स, ग्रामशी आणि हॅना ऑरेंट. तर आता ह्या टॉपिकसाठी आपल्याला महत्त्वाची साहित्य कोणतं आहे? सुब्रतो मुखर्जी यांचं प्लेटो टू मार्क्स, परत ब्रायन आर नेल्सन यांचं वेस्टर्न पॉलिटिकल थॉट, हे इंग्रजी माध्यमातून लिहिणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी पुस्तक आहेत. त्यानंतर मराठी माध्यमातून जे लिहिणार आहेत, मराठी या भाषेमधून जे लिहिणारे लोक आहेत तर त्यांच्यासाठी मेपुरेगे यांचं पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास नावाचं पुस्तक आहे, अत्यंत चांगलं पुस्तक आहे, अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. त्यानंतर डॉक्टर सुप्रिया सहस्त्रबुद्धे यांचं रोहन प्रकाशनानं प्रकाशित केलेलं ग्रीक पुराण नावाचं पुस्तक आहे. त्यानंतर शृंगारपुरे यांचं पुस्तक आहे, नागपूर विद्यापीठाचे जे हे आहेत प्राध्यापक आहेत त्यांचं हे जे वेस्टर्न पॉलिटिकल थॉट्स जे आपला जो टॉपिक आहे तो त्या पुस्तकातून बराचसा कव्हर होतो आपल्याला. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे इंडियन गव्हर्नमेंट अँड पॉलिटिक्स. त्यातला सब टॉपिक पहिला आहे इंडियन नॅशनलिझम. आता त्याच्यासाठी महत्त्वाची आपल्याला पुस्तकं कोणती आहेत? इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स बिपिन चंद्रा यांचं, त्यानंतर शेखर बंडोपाध्याय यांचं फ्रॉम प्लासी टू पार्टिशन. मग त्यातले ठराविक टॉपिक्स आपल्याला वाचावे लागतील. मग त्यातलं कोणतं महत्त्वाचं टॉपिक आहे आपल्याला? एमर्जन्स ऑफ इंडियन नॅशनलिझम, शेखर बंडोपाध्याय यांचं फ्रॉम प्लासी टू पार्टिशनमधला एमर्जन्स ऑफ इंडियन नॅशनलिझम हा आपल्याला चॅप्टर अत्यंत उपयुक्त आहे.
त्यानंतर थॉमस पॅन्थम यांचं अगेन मॉडर्न इंडियन पॉलिटिकल थॉट, विद्युत चक्रवर्ती यांचे इंडियन पॉलिटिकल थॉट, परत उमेश बगाडे यांचे लेख, प्राध्यापक उमेश बगाडे यांचे लेख आपल्याला उपयुक्त आहेत. त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या स्त्री अध्ययन केंद्राचं राष्ट्र आणि राष्ट्रवाद नावांचं पुस्तक आहे, प्रवीण चव्हाण सरांनी ते अनुवाद केलेलं आहे. राष्ट्र आणि राष्ट्रवाद, पुणे विद्यापीठाचं स्त्री अध्ययन केंद्र, प्रवीण चव्हाण सरांनी अनुवाद केलेलं पुस्तक आहे. ही पुस्तक आपल्याला महत्त्वाची आहेत इंडियन नॅशनलिझमसाठी. त्यानंतर पुढचं सब टॉपिक आहे मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, लेगेसीज ऑफ द ब्रिटिश रूल, डिफरंट सोशल अँड पॉलिटिकल पर्स्पेक्टिव्ह. मग आता ह्याच्यामध्ये बेसिक महत्त्वाचे बुक्स कोणते गरजेचे आहेत? आवर कॉन्स्टिट्यूशन अँड इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि आवर पार्लिमेंट, सुभाष कश्यप यांचं पुस्तक आहे. आवर कॉन्स्टिट्यूशन, आवर पार्लिमेंट, सुभाष कश्यप यांचं पुस्तक आहे. त्यानंतर डी डी बसवून यांचं इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं बुक आहे. परत माधव कोसला यांचं पुस्तक आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनवरती, ते महत्त्वाचं आहे. परत आता रिजनलमधून लिहिणारे जे आहेत, मराठीमधून जे लिहिणारे आहेत त्यांच्यासाठी कोणतं महत्त्वाचं आहे? भारतीय संविधानाची 50 वर्षे, भारतीय राज्यघटना आणि महात्मा गांधी, नरेंद्र चपळगावकर. त्यानंतर यदी फडके यांचं एक सिरीज होती, यदी फडके यांनी स्वातंत्र्याला म्हणजे राज्यघटना स्वीकारण्याला 50 वर्ष झाल्यानिमित्त काही एक सिरीज चालू केली होती पुस्तकांची. मग यदी फडके यांचं राज्यपाल संसद, त्या सिरीजमधली ही महत्त्वाची पुस्तकं आहेत आपल्याला. त्यानंतर पुढचा सब टॉपिक आहे सेलियंट फीचर्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, द प्रिएम्बल, फंडामेंटल राईट्स, ड्युटीज, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज, अमेंडमेंट प्रोसिजर, ज्युडिशियल रिव्ह्यू अँड बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन. आता ह्याच्यामध्ये आपल्याला कोणती बुक्स महत्त्वाचे आहेत? अगेन सुभाष कश्यप, आवर कॉन्स्टिट्यूशन, आवर पार्लिमेंट, हे महत्त्वाचे पुस्तक आहेत. परत झिया मोदी यांचं द 10 जजमेंट्स दॅट चेंज इंडिया, अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. ह्याचा सकाळ प्रकाशनानं मराठीमध्ये पण अनुवाद केलेला आहे. त्यामुळं 10 जजमेंट्स दॅट चेंज इंडिया, झिया मोदी, हे देखील आपल्याला महत्त्वाचं बुक आहे. त्यानंतर PM बक्षे यांचं कॉन्स्टिट्यूशनचं बुक आहे, मग ज्याच्यामध्ये आपल्याला नोट्स दिलेल्या आहेत, प्रत्येक आर्टिकलच्या नंतर नोट्स दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये वेरियस केसेस मेन्शन्स केलेले आहेत. मग ह्याचा आपल्याला GS2ला पण फायदा होतो. त्यामुळे PM बक्षे यांचं पण बुक अत्यंत उपयुक्त आहे. तसंच कॉन्स्टिट्यूशनची ओरिजिनल टेक्स्ट जी आहे, ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशनची टेक्स्ट जी आहे ती मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये अवेलेबल आहे. कॉन्स्टिट्यूशनची ओरिजिनल टेक्स्ट, भारतीय संविधानाची ओरिजिनल प्रत जी आहे ती देखील आपल्याला अत्यंत उपयुक्त आहे. त्यानंतर चौधरी लॉ पब्लिकेशननं PM बक्षे यांच्या बुकचा, कॉन्स्टिट्यूशन बुकचा मराठी अनुवाद केलेला आहे. त्यामुळे रिजनलमध्ये लिहिणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. चौधरी लॉ पब्लिकेशननं त्याचा मराठी अनुवाद केलेला आहे. तसंच भारतीय संविधानाचं विमा बाचल यांनी मराठी अनुवाद केलेला आहे. त्यानंतर नरेंद्र चपळगावकर यांचं विधिमंडळ आणि न्यायसंस्था, भारतीय संविधानाचे अधिष्ठान सत्यरंजन साठे, भारतीय संविधानाची 50 वर्षे अगेन सत्यरंजन साठे. त्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखी काय बघावं लागेल? काही महत्त्वाचे लेखक आहेत जे कॉन्स्टिट्यूशनवरती सतत लिहित असतात. तर कोण आहेत त्याच्यामध्ये? धनंजय चंद्रचूड आहेत, चिंतन चंद्रचूड आहेत, अभिनव चंद्रचूड आहेत, फैजन मुस्तफा आहेत, PDT आचार्य आहेत, गौतम भाटिया आहेत, फली नरिमन आहेत. ह्यांचे हे जे लेखक आहेत हे अत्यंत उपयुक्त असे ह्यांचे जे आर्टिकल्स येतात, द हिंदू असेल, एक्सप्रेस असेल, तर ह्यामधले आर्टिकल आपल्याला अत्यंत उपयुक्त आहेत. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे प्रिन्सिपल ऑर्गन्स ऑफ युनियन गव्हर्नमेंट, प्रिन्सिपल ऑर्गन्स ऑफ स्टेट गव्हर्नमेंट, A and B. मग आता ह्याच्यामध्ये अगेन PM बक्षी, इंडियन कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतर यदी फडकेंचं राज्यपाल संसद, पाठीमागं आपण बघितलं थोड्या वेळापूर्वी, ती जी सिरीज आहे त्यातली काही महत्त्वाची पुस्तकं आहेत. भारतीय शासन नावाचं भालं बोळे यांचं पुस्तक आहे, भारतीय शासन भालं बोळे हे पुस्तक आहे. परत विधिमंडळ न्यायसंस्था, नरेंद्र चपळगावकर, हे महत्त्वाचे बुक्स आहेत. त्यानंतर पुढचा सब टॉपिक आहे ग्रासरूट डेमोक्रेसी, पंचायती राज, म्युन्सिपल गव्हर्नमेंट, सिग्निफिकन्स ऑफ 73rd अँड 74th अमेंडमेंट, ग्रासरूट मुवमेंट्स. NBTचं पंचायत राज नावाचं पुस्तक आहे, त्याचा मराठीमध्ये पण अनुवाद झालेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं 11th and 12th शेड्यूल जे आहे कॉन्स्टिट्यूशनमधलं ते तुम्हाला पाहणं गरजेचं आहे याच्यामध्ये. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे स्टॅट्युटरी इन्स्टिट्यूशन्स, कमिशन्स, इलेक्शन कमिशन, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया,
फायनान्स कमिशन, UPSC, नॅशनल कमिशन ऑफ शेड्यूल्ड कास्ट अँड शेड्यूल्ड ट्राईब, नॅशनल कमिशन फॉर वुमन्स, NHRC, NCBC, नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज. मग आता ह्याच्यामध्ये माधव कोसला यांचं इंडियन कॉन्स्टिट्यूशन इंग्लिशमधलं बुक आहे. त्यानंतर पॉलिटिक्स इन इंडिया ऑक्सफर्डनी प्रकाशित केलेलं जे आहे, मग ह्यातला इलेक्शन कमिशनचा जो चॅप्टर आहे ॲलिस्टर मॅकमिलन यांनी लिहिलेला, तो आपल्याला महत्त्वाचा आहे. विनोद राय यांचं नॉट जस्ट अन अकाउंटंट आणि सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशन जे आहे, सेकंड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स कमिशनचा 7वा जो हे आहे रिपोर्ट, तो आपल्याला अत्यंत उपयोग आहे. सेकंड ARCचा 7वा रिपोर्ट ह्या टॉपिकसाठी अत्यंत आपल्याला उपयुक्त आहे. त्यानंतर फेडरलिझम आहे. फेडरलिझमसाठी कोणकोणती महत्त्वाची पुस्तकं आहेत? इंडियन फेडरलिझम NBTचं बुक आहे. ऑक्सफर्डचं अगेन पॉलिटिक्स इन इंडिया, त्यातलं फेडरलिझमचा चॅप्टर महत्त्वाचा आहे. आणि निर्विकार सिंग यांचे लेख, निर्विकार सिंग हे फेडरलिझमवरचे अत्यंत उपयुक्त असे अभ्यासक आहेत, तर त्यांचे लेख पाहणं गरजेचं आहे. आणि सतत जी काही चर्चा चालू असते व्हेरियस न्यूजपेपर्समध्ये, म्हणजे हिंदू असेल, इंडियन एक्सप्रेस असेल, त्यातले महत्त्वाचे जे काही लेख असतील ते देखील पाहणं गरजेचं ठरेल. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे प्लॅनिंग अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. मग त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बुक आहे पॉलिटिक्स इन इंडिया द ऑक्सफर्ड कंपॅनियन. ऑक्सफर्डचं जे बुक आहे पॉलिटिक्स इन इंडिया, ते अत्यंत महत्त्वाचं बुक आहे. त्याचे ऑथर कोण आहेत? नीरजा जयाल गोपाल आणि प्रताप भानू मेहता. त्यानंतर पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, पॉल ब्रास यांचं महत्त्वाचं पुस्तक आहे. पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, पॉल ब्रास यांचं महत्त्वाचं पुस्तक आहे. तसंच रिसेंट मॉन्टेक्सिंग आलोवाल्यांचं बुक आलेलं होतं, बॅकस्टेज नावाचं बुक आहे. त्यानंतर सुधा पै यांचे लेख बघितले पाहिजेत आपण. जेम्स मेनॉर आहेत, सुहास पळशीकर आहेत, यांचे लेख देखील या अनुषंगानं बघितले पाहिजेत. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे कास्ट, रिलिजन, इथनिसिटी इन इंडियन पॉलिटिक्स. कास्ट, रिलिजन अँड इथनिसिटी इन इंडियन पॉलिटिक्स. मग आता ह्याच्यामध्ये अगेन पॉलिटिक्स इन इंडिया ऑक्सफर्ड कंपॅनियनचं बुक आहे. त्यातला कास्ट नावाचा जो चॅप्टर आहे सुरिंदर जोतका यांनी लिहिलेला, तो आपल्याला अत्यंत उपयुक्त आहे. आणि इथनिसिटीसाठी मुंबई विद्यापीठाचं BA 3ऱ्या वर्षाचं पुस्तक आहे कला शाखेचं. मुंबई विद्यापीठ BA 3य वर्ष कला शाखेचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये इथनिसिटीचा आपल्याला चॅप्टर कव्हर होऊन जातो. हे मराठीमधून लिहिणारे जे आहेत त्यांच्यासाठी उपयुक्त आहे. आता रिजनलमधून जे लिहिणार आहेत, मराठीमधून जे आहेत, त्यांच्यासाठी काही पुस्तकं ही इंग्रजीमधून वाचणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं ते जे बुक्स आहेत ते तुम्ही मस्ट रीड करणं गरजेचं आहे. जसं की ऑक्सफर्ड कंपॅनियनचं पॉलिटिक्स इन इंडिया असेल, किंवा अँड्रू हेवूडचं पॉलिटिकल थेअरीची आपण जी चर्चा केली ते पुस्तक असेल, किंवा पॉल ब्रास यांचं पुस्तक आहे, हे तुम्हाला मस्ट रीड बुक्स आहेत. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे पार्टी सिस्टीम. मग याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे अभ्यासक आहेत झोया हसन, इंडियन पार्टी सिस्टीम. श्रीधरन यांचे लेख आहेत ऑक्सफर्ड पॉलिटिक्स इन इंडिया या बुकमधले. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे सोशल मुवमेंट्स. आता सोशल मुवमेंट्समध्ये आपल्याला महत्त्वाचे कोणतं बुक्स आहेत? इंडियन सोशल मुवमेंट, घनश्याम शहा, आणि ऑक्सफर्डचं जे पॉलिटिक्स इन इंडिया बुक आहे त्यामधलं अमिता बाविस्कर यांचे लेख. अमिता बाविस्कर यांचे लेख आहेत. मग त्या अनुषंगानं पेपर पहिल्याची जी आपण आत्ता पुस्तकांची यादी बघितलेली आहे, मग त्यातले महत्त्वाचे बुक्स कोणकोणते आहेत आपल्याला पेपर 1मधले आपण परत एकदा थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. पॉलिटिकल थेअरी अँड्रू हेवूड, त्यानंतर मेपुरेगे यांचे काही पुस्तकं बघितली, इग्नूचे काही साहित्य आपण बघितलं, किंवा शिवाजी विद्यापीठ असेल पुणे विद्यापीठाचे आपण काही साहित्य बघितले. परत विद्युत चक्रवर्ती यांचे काही पुस्तकं आहेत इंडियन पॉलिटिकल थॉट. थॉमस पॅन्थमचं आहे मॉडर्न इंडियन पॉलिटिकल थॉट. इग्नू MA द्वितीय वर्षाची काही आपण पुस्तकं बघितली. परत अगेन पॉलिटिकल थेअरी अँड्रू हेवूड. 11th NCERTचं पॉलिटिकल थेअरीचं बुक आहे. त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनच्या संदर्भात आपण माधव कोसला महत्त्वाचे ऑथर आहेत. भीमा बाचल आहेत मराठीमधून लिहिणाऱ्यांसाठी. PM बक्षी यांचे पुस्तकं आहेत. त्यानंतर नरेंद्र चपळगावकरांची पुस्तकं काही आपण बघितली. या अनुषंगाने आपल्याला पहिल्या पेपरसाठी ह्या पुस्तकांच्या आधी अत्यंत उपयुक्त आहे. म्हणजे ऑप्शनलला जास्तीत जास्त मार्क कसे फेच करायचे त्या अनुषंगानं आपण ही यादी बनवलेली आहे. म्हणजे 300+ कशा पद्धतीनं आपल्याला क्रॉस करता येईल त्या अनुषंगानं आपण ह्या पुस्तकांची यादी बनवलेली आहे. आता आपण पॉलिटिकल सायन्सचा दुसरा पेपर जो आहे, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन ऑप्शनमधला दुसरा पेपर जो आहे
पेपर 2 जो की इंटरनॅशनल रिलेशन्सशी संबंधित आहे, तर त्याच्या पुस्तकाची यादी आपण आता बघणार आहोत. आता त्यातला पहिला टॉपिक कोणता आहे? कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स, कंपॅरेटिव्ह पॉलिटिकल ॲनालिसिस अँड इंटरनॅशनल पॉलिटिक्स. कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स अँड इंटरनॅशनल रिलेशन, त्यातला सब टॉपिक आहे कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स. आता त्याच्यासाठी महत्त्वाचं साहित्य कोणतं आहे? तर इग्नोऊचं जे बुक आहे एम ए प्रथम वर्षाचं, त्याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स नावाचा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे इन्साइट्स मिळतील. तसंच थेरॉटिकल फाउंडेशन ऑफ कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स सुब्रत मुखर्जी. परत सुब्रत मुखर्जींचं नवीन आलेलं आहे फाउंडेशन ऑफ कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स. आता मराठीमधून लिहिणाऱ्यांसाठी भाल बोळे यांचं तुलनात्मक राजकारण, शिवाजी विद्यापीठाच्या MA द्वितीय वर्षाचे काही चॅप्टर्स आहेत, आणि जेशी जोरी यांचं कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स. हे अत्यंत महत्त्वाची पुस्तकं आहेत. त्यानंतर स्टेट इन कंपॅरेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह, ह्याच्यामध्ये सुब्रत मुखर्जी यांचं फाउंडेशन ऑफ कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्समध्ये हा टॉपिक तुमचा कव्हर होऊन जातो. त्यानंतर पॉलिटिक्स ऑफ रिप्रेझेंटेशन अँड पार्टिसिपेशन, जेसी जोरी यांचं कंपॅरेटिव्ह पॉलिटिक्स आणि भाल बोळे यांचं पॉलिटिक्स अँड रिप्रेझेंटेशन. हे पुस्तकात तुम्हाला अत्यंत उपयुक्त आहेत. त्यानंतर ग्लोबलायझेशन, अँड्र्यू हेवूड यांचं ग्लोबल पॉलिटिक्स नावाचं पुस्तक आहे. अँड्र्यू हेवूड यांचं ग्लोबल पॉलिटिक्स नावाचं पुस्तक आहे. त्यानंतर पुढचा सब टॉपिक आहे अप्रोचेस टू द स्टडी ऑफ इंटरनॅशनल रिलेशन, आयडियलिस्ट, रिअलिस्ट, मार्क्सिस्ट, फंक्शनलिस्ट अँड सिस्टम थेअरी. आता ह्या टॉपिकसाठी आपल्याला महत्त्वाचं पुस्तक कोण आहे? अगेन ग्लोबल पॉलिटिक्स अँड्र्यू हेवूड. ग्लोबल पॉलिटिक्स अँड्र्यू हेवूड. त्यानंतर बेलीज अँड स्मिथचं ग्लोबलायझेशन ऑफ वर्ल्ड पॉलिटिक्स, बेलीज अँड स्मिथ यांचं ग्लोबलायझेशन ऑफ वर्ल्ड पॉलिटिक्स. हे दोन पुस्तकं अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता ह्याच्यासाठी मराठीमध्ये जे करणार आहेत त्यांच्यासाठी ही पुस्तकं वाचणं अत्यंत आवश्यक आहे आणि मस्ट आहे. त्याचं कारण काय की UPSCचा प्रश्न काढण्याचा सोर्स जो आहे ऑप्शनलचा सेकंड पेपरचा, तर तो तुम्ही जर पाठीमागचे प्रश्न जर बघितले, पाठीमागच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही चाळल्या, तर हा सोर्स राहिलेला आहे. आणि इग्नूचं काही मटेरियल आहे, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटीचं काही मटेरियल आहे. त्यामुळं हे जे बुक आहेत ग्लोबल पॉलिटिक्स अँड्र्यू हेवूड आणि बेलीज स्मिथ याचं ग्लोबलायझेशन ऑफ वर्ल्ड पॉलिटिक्स, हे अत्यंत उपयुक्त असे आपल्याला पुस्तक आहेत. त्यानंतर की कन्सेप्ट्स इन IR हा सब टॉपिक आहे. नॅशनल इंटरेस्ट, सिक्युरिटी अँड पॉवर, बॅलन्स ऑफ पॉवर अँड डिटरन्स. अगेन याच्यासाठी बेलीज अँड स्मिथ यांचं ग्लोबलायझेशन ऑफ वर्ल्ड पॉलिटिक्स, त्यातून बरेचसे टॉपिक्स कव्हर होतात. त्यानंतर ग्लोबल पॉलिटिक्स अँड्र्यू हेवूड, की कन्सेप्ट इन पॉलिटिक्स अँड IR अँड्र्यू हेवूड. आणि मराठीमधून करणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संकल्पना ज्या आहेत, डायमंड पब्लिकेशनचं बुक आहे. आंतरराष्ट्रीय संबंध संकल्पना डायमंड पब्लिकेशनचं बुक आहे. त्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या MA प्रथम वर्षाचं बुक आहे, त्याच्यामधून पण यातल्या कन्सेप्ट क्लिअर होतात. आणि रुमकी बसू यांचं आंतरराष्ट्रीय राजकारण, संकल्पना, सिद्धांत आणि समस्या. रुमकी बसू यांचं सेज पब्लिकेशननं प्रकाशित केलेलं मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय राजकारण, संकल्पना, सिद्धांत आणि समस्या, रुमकी बसू, हे अत्यंत आपल्याला महत्त्वाचं पुस्तक आहे या टॉपिकसाठी. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे चेंजिंग इंटरनॅशनल पॉलिटिकल ऑर्डर, त्यातला सब टॉपिक आहे राईज ऑफ सुपर पॉवर. आता ह्याच्यामध्ये मराठीमधलं काही साहित्य अवेलेबल आहे. आंतरराष्ट्रीय संबंध आणि शीतयुद्धोत्तर राजकारण, उत्तरा सहस्त्रबुद्धे यांचं पुस्तक आहे. त्यानंतर बेलीज अँड स्मिथमधून काही तुम्हाला घटक यातून मिळून जातील. त्यानंतर गोविंद तळवळकरांचं सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त, गोविंद तळवळकर, सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त, खंड 1 ते 4, गोविंद तळवळकर. हे अत्यंत उपयुक्त आपल्याला साहित्य आहे मराठीमधून करणाऱ्यांसाठी. त्यानंतर NAM नॉन अलाइन्ड मुवमेंट, NAM नॉन अलाइन्ड मुवमेंट हा जो टॉपिक आहे त्याच्यासाठी महेंद्र कुमार यांचं आस्पेक्ट ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स, नॉन अलाइन्ड मुवमेंटसाठी महेंद्र कुमार यांचं आस्पेक्ट्स ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स, हे अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. त्यानंतर कोलॅप्स ऑफ सोव्हिएत युनियन, अगेन बेलीज अँड स्मिथ यांचं पुस्तक. त्यानंतर मराठीमधून लिहिणाऱ्यांसाठी गोविंद तळवळकरांचं बदलता युरोप नावाचं पुस्तक आहे. परत सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त,
आणि परत उत्तरा सहस्त्रबुद्धे यांचं आंतरराष्ट्रीय संबंध आणि शीतोत्तर राजकारण, हे अत्यंत महत्त्वाची पुस्तक आहेत. त्यानंतर पुढचं टॉपिक आहे इव्होल्युशन ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक सिस्टीम फ्रॉम ब्रेटन वुड्स टू WTO, सोशलिस्ट इकॉनॉमिक्स अँड CME. ग्लोबल पॉलिटिक्स अँड्रू हेवूड ह्या टॉपिकसाठी अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. त्यानंतर युनायटेड नेशन हा जो टॉपिक आहे एनविजेस्ट रोल अँड ॲक्च्युअल रेकॉर्ड, तर त्याच्यासाठी आपल्याला UN साईटलाच व्हिजिट करणं गरजेचं आहे आणि UN स्वतःच एक प्रकाशित केलेलं UN या नावाचं पुस्तक आहे. UN वेबसाईट व्हिजिट करणं गरजेचं आहे आणि UN स्वतः प्रकाशित केलेलं UN नावाचं पुस्तक आहे. हे अत्यंत आपल्याला ह्या टॉपिकसाठी महत्त्वाचं पुस्तक आहे. त्यानंतर रिजनलायझेशन ऑफ वर्ल्ड पॉलिटिक्स, युरोपियन युनियन, आशियान, APEC, AARC आणि नाफ्ता ह्या टॉपिकसाठी आपल्याला करंटमध्ये जे काही लिखाण चाललेलं आहे, म्हणजे द हिंदू असेल, एक्सप्रेस असेल, मिंटमध्ये काही लिहिलं जातं, परत काही फॉरेन पॉलिसीचे मॅगझिन्स आहेत त्याच्यामध्ये ह्याच्याबद्दल आर्ग्युमेंट्स असतात. काही अभ्यासक आहेत, राजीव भाटीव यांच्यासारखे काही लेखक लिहितात, परत अलका आचार्य आहेत त्या काहीतरी याच्यावरती लिहित असतात, हर्षपंत यांचे काही आर्ग्युमेंट्स आहेत. तर असे तुम्हाला लेख बघणं गरजेचं आहे या टॉपिकसाठी. तसंच रिजनलमधून लिहिणाऱ्यांसाठी लोकसत्ता, मटा आणि सकाळ याच्यामध्ये अनिकेत भावटणकर असतील, अजय लेले यांचे काही आर्टिकल अनुवादित करून येतात, विजय साळुंके आहेत, कर्नल पित्रे आहेत, शशिकांत पित्रे यांचे आर्ग्युमेंट्स आपल्याला महत्त्वाचे आहेत. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे कंटेम्पररी ग्लोबल कन्सर्न्स, डेमोक्रॉसी, ह्युमन राईट्स, एन्व्हायरमेंट, जेंडर जस्टिस, टेररिझम, न्यूक्लिअर प्रॉलिफरेशन. ह्याच्यासाठी अगेन अँड्रू हेवूड यांचं ग्लोबल पॉलिटिक्स आणि बेलिजन स्मिथचं ग्लोबलायझेशन नावाचं जे पुस्तक आहे हे अत्यंत आपल्याला उपयुक्त असं पुस्तक आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त पुढचा जो टॉपिक आहे इंडिया अँड द वर्ल्ड नावाचा जो टॉपिक आहे त्याच्या जो सब टॉपिक आहे इंडियन फॉरेन पॉलिसी, डिटर्मिनंट्स ऑफ फॉरेन पॉलिसी, द इन्स्टिट्यूशन ऑफ पॉलिसी मेकिंग, कंटिन्युटी अँड चेंज. आता याच्यामध्ये महत्त्वाची पुस्तकं कोणती आहेत? द ऑक्सफर्ड इंडिया शॉर्ट इंट्रोडक्शन, इंडियन फॉरेन पॉलिसी, सुमित गांगुली, इंडियाज फॉरेन पॉलिसी, रेट्रोस्पेक्ट अँड प्रॉस्पेक्ट, सुमित गांगुली यांचं 2007 प्रकाशित झालेलं पुस्तक आहे. आता 2015 एक रिसर्च ऑक्सफर्डनं त्यांचं इंडियन फॉरेन पॉलिसी नावाचं प्रकाशित केलेलं आहे. त्याच्या अगोदर 2007 त्यातले काही ठराविक टॉपिक आपल्याला बघावे लागतील. आणि ऑक्सफर्डचा हँडबुक आहे इंटरनॅशनल रिलेशन्सचं, ऑक्सफर्डचा हँडबुक आहे इंटरनॅशनल रिलेशन्सचं. मग हे 3 पुस्तक आपल्याला ह्या टॉपिकसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यानंतर पुढचा सब टॉपिक आहे इंडियाज कॉन्ट्रीब्युशन टू द नॉन अलाइनमेंट मुवमेंट, डिफरंट फेजेस, करंट रोल. अगेन सुमित गांगुली यांचं इंटरनॅशनल रिलेशनचं पुस्तक आहे, इंडियन फॉरेन पॉलिसी. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे इंडिया अँड साऊथ एशिया, त्यातले सब टॉपिक आहेत रिजनल कॉपरेशन असेल, साऊथ एशिया ॲज अ फ्री ट्रेड एरिया आहे, इंडिया लुक ईस्ट पॉलिसी प्लस ॲक्ट ईस्ट आहे. तर ह्याच्यासाठी आपल्याला काय वाचावं लागेल? सुमित गांगुलींचं इंडियन फॉरेन पॉलिसी, डेव्हिड मेलॉन यांचं डज एलिफंट डान्स नावाचं पुस्तक आहे. आता त्या पुस्तकाचा मर्यादा काय आहे की त्याच्यामध्ये जो डाटा दिलेला आहे तो अपडेटेड नाही आहे, तो साधारणतः 2007-2008 पर्यंत डाटा आहे आणि UPSCला अपेक्षित असतं रिसेंट म्हटलं तर मागील 3 वर्षाचा, म्हणजे आता आपण 2021 आहोत तर मॅक्सिमम 2018 पर्यंत डाटा तुम्हाला लिहिणं अपेक्षित असतं. त्यामुळं डेव्हिड मेलॉनचं बेसिक अंडरस्टँडिंग बघून तुम्ही त्याच्यामध्ये अपडेटेड डाटा तुम्ही लिहू शकता. त्यामुळे डेव्हिड मेलॉन पण एकदा तुम्ही बघितलं पाहिजे. त्यानंतर इग्नूचं जे बुक्स आहेत त्याच्यामध्ये कन्सेप्ट दिलेले आहेत, जे बायोलॅटरल रिलेशन्स असतील किंवा रिजनल कॉपरेशनच्या संदर्भातल्या काही कन्सेप्ट असतील, साऊथ एशियामधल्या काही कन्सेप्ट्स आहेत त्या इग्नूमध्ये कन्सेप्ट दिलेले आहेत, ते देखील बघणं अत्यंत गरजेचं आहे. इम्पेडिमेंट्स टू रिजनल कॉपरेशन पुढचा टॉपिक जो आहे, रिव्हर वॉटर डिस्प्यूट्स, तेही इग्नोमधून तुम्हाला कव्हर होईल आणि सुमित गांगुली यांच्या पुस्तकामधून इंडियन फॉरेन पॉलिसी त्या पुस्तकामधून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्या कव्हर होतील. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे इंडिया अँड ग्लोबल साऊथ, रिलेशन विथ आफ्रिका अँड लॅटिन अमेरिका. ह्याच्यासाठी बेस्ट वे करंटमध्ये काय चाललेलं आहे, करंटमध्ये जे काही महत्त्वाचे लेखक जे आहेत, इमिनंट ऑथॉरिटीज जे आहेत ते काय लिहितात ते बघितलं पाहिजे. हिंदू आणि एक्सप्रेसमध्ये तेवढं पुरेसं आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे इंडिया अँड द ग्लोबल सेंटर ऑफ पॉवर, EU, US, जापान, चायना अँड रशिया. अगेन बेलिजन स्मिथ ग्लोबलायझेशन नावाचं पुस्तक जे आहे आपण पाठीमागच्या टॉपिक्समध्ये बघितलं ते अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे.
इंडिया अँड द UN सिस्टीम, पुढचा जो टॉपिक आहे, रोल इन UN पीसकीपिंग, बेस्ट वे UNची वेबसाईट चालणे. इंडिया अँड द UN सिस्टीम, बेस्ट वे UNची वेबसाईट चालणे. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे इंडिया अँड द न्यूक्लिअर क्वेश्चन, चेंजिंग परसेप्शन अँड पॉलिसी. आता ह्याच्यासाठी ऑक्सफर्डचं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे न्यूक्लिअर पॉलिसीच्या संदर्भात, आणि भारत करणाऱ्यांचं पुस्तक आहे. न्यूक्लिअर पॉलिसीच्या संदर्भात भारत करणाऱ्यांचं पुस्तक आहे, आणि ऑक्सफर्डचं शॉर्ट इंट्रोडक्शन जे आहे त्याच्यामध्ये पण न्यूक्लिअर पॉलिसीच्या संदर्भात तुम्हाला बऱ्याचशा इन्साइट्स मिळून जातील. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे रिसेंट डेव्हलपमेंट इन इंडियन फॉरेन पॉलिसी, पोझिशन ऑन रिसेंट क्रायसिस इन अफगाणिस्तान, इराक अँड वेस्ट एशिया. आता ह्याच्यामध्ये बेस्ट वे करंटचे EPWचे काही आर्टिकल्स आहेत ते बघणं गरजेचं आहे. इंडियन एक्सप्रेस असेल, द हिंदू न्यूजपेपर आहे, फॉरेन अफेअर्स नावाचं वीकली एक प्रकाशित होतं, इकॉनॉमिस्ट नावाचं वीकली प्रकाशित होतं. त्याच्यामध्ये बरेचसे आर्ग्युमेंट्स असतात. आता करंटमध्ये बघायचं झालं तर आता सुहासिनी यादव बरेचसे लिहितात त्याच्यावरती, हर्षपंत लिहित असतात, परत सी राजामोहन यांचे बरेचसे आर्ग्युमेंट्स येतात. मग असे ज्या महत्त्वाचे जे ऑथर्स आहेत ते आपल्याला त्याच्यामध्ये त्यांचं लिखाण सतत बघत राहिलं पाहिजे या टॉपिकसाठी. मग हे आपण दुसऱ्या पेपरसाठी जे महत्त्वाची पुस्तकांची यादी जी होती ती आता बघितलेली आहे. आता ह्याचं महत्त्व काय आहे पुस्तकांच्या यादीचं, तर आपल्याला मॅक्सिमम मार्क्स कसे फेच करता येतील त्यासाठी आपण ही पुस्तकांची यादी तुमच्यासाठी आपण हा व्हिडिओ केलेला आहे. त्यामुळं पेपर 1चे जे बुक्स आहेत आणि पेपर 2 जे बुक्स आहेत जे रिजनल आणि इंग्लिशमधून लिहिणार आहेत त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत, जेणेकरून तुम्ही 300+ कशा पद्धतीनं आपला ऑप्शनल जो सब्जेक्ट आहे पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन, आणि ही जी पुस्तकांची यादी आहे ह्यातले काही असे बुक्स आहेत की पुस्तकं आहेत ती तुम्हाला तुमच्या एसएसाठी, GS2साठी आणि इथिक्ससाठी पण देखील उपयुक्त राहणार आहेत. म्हणजे जसं की उदाहरणार्थ मेपुरेगे यांचं पाश्चात्य नीतिशास्त्राचा इतिहास हे अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे, जे आपल्याला पॉलिटिकल सायन्सच्या ऑप्शनलला पण उपयुक्त आहे, इथिक्ससाठी पण उपयुक्त आहे आणि एसएसाठी पण उपयुक्त आहे. मग त्या अनुषंगानं आपण ही आज पुस्तकांच्या यादीची चर्चा केलेली आहे. धन्यवाद.